तस्य वैर्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न तन्नो गणेशाय प्रचोदयात्। नाशिक नाशिक म्हणजे एक पुराण नगरी, नाशिक म्हणजे एक तपोभूमी, नाशिक म्हणजे अखंडपणे सुरू राहणारा तंत्रमंत्रांचा एक मोठा जागर। गरुड राजाच्या अमृत कुंभातलं एक संजीवक नाव म्हणजे नाशिक। कोणतंही आमंत्रण नाही तरी सुद्धा लक्षावधी लोक एकत्र येतात, त्यालाच म्हणतात कुंभमेळा। कुंभ वास्तव में आपस में प्रेम का ही एक संदेश है। लिखित इतिहासाच्या खूप आधीपासून भारतामध्ये कुंभमेळे होत आहेत। षष्ठीर्वर्ष सहस्राणि भागीरथ्यवगाहनम सकृत गोदावरी स्नानम सिंहस्थे च बृहस्पतौ, असं हे महात्म्य ब्रह्मपुराणामध्ये या सिंहस्थाच्या बाबतीत आलेलं आपल्याला दिसतंय। पंचांगाच्या आधारे स्वतःहून साधू संत आणि भाविक या सोहळ्यासाठी देशभरातून येत असतात। अर्थात यामागे समुद्र मंथनाची सुद्धा कथा आहे। जब देवताओं और असुरों ने समुद्र में मंथन किया तब अमृत की उत्पत्ति हुई। अमृत के छींटे 4 स्थानों में गिरे। अमृत के गिरने में ग्रह नक्षत्रों का योग उत्पन्न होता है। उस योग को कुंभ कहते हैं। पृथिव्यां कुंभ योगस्य चतुर्था भेद मुच्यते। हरिद्वारे प्रयागे च अवंत्यां गोदावरी तटे। सिंहस्थिते सिंहर्के नासिके गौतमी तटे। हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन, नाशिक अशा ठिकाणी 4 ठिकाणी कुंभ सिंहस्थ कुंभमेळा भरतो। सिंहस्थ शब्दाची व्याख्या सिंह राशीमध्ये ज्या वेळेला गुरु येतो त्यावेळेला त्याला सिंहस्थ असं म्हणतात। धर्मध्वज फडकल्यावर कुंभाचे नगारे वाजायला लागतात। आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये एकच लगबग सुरू होते। आणि तिथून पुढे 13 महिने नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडतो। त्यानंतर पार पडतं ते वेगवेगळ्या आखाड्यांमधलं ध्वजारोहण। मनुष्य मानव मात्रांच्या कल्याणासाठी धर्म आहे आणि तो धर्म हा ध्वजाच्या स्वरूपामध्ये वास्तव्याला येत असतो। ध्वज हे त्याचं प्रतीक आहे। 1400 वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या प्रथेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। 7व्या शतकातला प्रसिद्ध चीनी प्रवासी ह्युएन त्सांग याने त्याच्या प्रवास वर्णनात सुद्धा प्रयागच्या कुंभमेळ्याचा उल्लेख केलेला आहे। तुकाराम महाराजांच्या गाथेत सुद्धा सिंहस्थाचे उल्लेख आढळतात। सनातन धर्मामध्ये त्यावेळी अनेक संप्रदाय होते। माझाच देव खरा असा आग्रह करत समाज 5 मोठ्या संप्रदायांमध्ये विभागला गेला। 5 प्रकारचे वेगवेगळे संप्रदाय आहेत। त्यात देवीला मानणारा जो संप्रदाय आहे तो शाक्त संप्रदाय, सूर्याची उपासना करणारा जो आहे त्याला सौर संप्रदाय, त्यानंतर गणपतीची जी उपासना करणारा जो संप्रदाय आहे त्याला गाणपत्य संप्रदाय म्हणतात,
आणि शिवाची जी उपासना करणारे आहेत त्यांना शैव संप्रदाय म्हटलं जातं आणि विष्णूची उपासना करणारे जे आहेत ते वैष्णव असे म्हटले गेलेले आहेत. पण असा संप्रदायांचा जरी विभाजन झाला तरी त्यांचा जे मूळ आहे आणि कुळ आहे तो एकच आहे आणि सगळ्यांचा जे उद्देश आहे तो पण एकच आहे. राष्ट्र आणि धर्माचं संरक्षण कसा व्हावा, लोकांचं कल्याण कसा व्हावा, हाच चिंतन म्हणजे साधू समाज, साधू संप्रदाय आणि साधूंचा आखाडा. याच काळात आद्य शंकराचार्यांनी देश पालथा घातला आणि या 5 संप्रदायांमध्ये एकमत आणून त्यांची घडी बसवली. धर्मातल्या या व्यवस्था लावत असतानाच आद्य शंकराचार्यांना परकीय आक्रमणांना सुद्धा तोंड द्यावं लागलं. ही आक्रमणं होती मुघलांची. मुघल काळात जेव्हा मुघलांद्वारा आपल्या हिंदू धर्माचे लोकांना खूप त्रास द्यायचे, धर्म परिवर्तन करायचे आणि कोणी पूजापाठ करायला गेला तर त्याच्याबरोबर मारहाण करायचे. आपण शंख बजवला मंदिरात किंवा घंट घड्याळ बजवलं ते मंदिर तोडून टाकायचे, घंट घड्याळ बजवणाऱ्याचे गर्दन कापून टाकायचे आणि आमचे जे बहुबेटी होत्या त्यांच्याबरोबर छळ करायचे. असा भरपूर त्यांचा अत्याचार झाला. आता केवळ शास्त्र आणि उपासना पुरेशी नव्हती. अशा वेळी शंकराचार्यांनी संन्यासी आणि बैरागी हे स्वतंत्रपणे संघटित केले. सनातन धर्माच्या संरक्षणासाठी नियोजित केलेली गेली संस्था किंवा एक आपली समिती किंवा एक संघटना असं आपल्याला म्हणता येईल. शास्त्र बाजूला ठेवून सगळ्यांनी शस्त्र हाती घेतली. मठातील मंत्रांबरोबरच तलवारींचा खणखणाट सुद्धा घुमायला लागला. परकीय आक्रमणांना परतवण्यासाठी वैष्णव आखाड्यांनी युवा संन्याशांना युद्धकला शिकवली. जो दुष्प्रवृत्ति के लोग हैं वो विघ्न डालते थे, तो ये आपस में एक सेना तैयार करी. दिगंबर, सबसे पहले दिगंबर तैयार हुआ, राजा बनाया, दिगंबर को राजा बनाया. सब संतों ने आपस में दिगंबर को राजा बनाया. निर्मोही निर्माणी उसकी सेना बनी. बोलो शंकर भगवान की जय, गंगा माता की जय. दुसरीकडे युद्ध लढण्यासाठी शैवांची जी सेना तयार झाली ती होती नागा सेना. बलिदानी दलाचं एक निर्माण केलं ज्याचं नाव त्यांनी नागा ठेवलं. नागा शब्दाचा अर्थ नग्न नाहराणे माणसा किंवा नग्न नाहराणे साधू तसा नाही. नागा म्हणजे गैरहाजीर, अब्सेंट. आता म्हणजे ते साधू संतांनी म्हणजे ते एक जी दल तयार केलं त्याला अस्त्र शस्त्र धर्म ज्ञान सगळं त्यांना प्रशिक्षण देऊन एक धर्मासाठी फौज तयार केली. धर्म संरक्षणासाठी एक दल तयार केलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं नागा. म्हणजे त्यांचं नाव आमच्याकडे आखाड्यातून त्या संघटनेतून काढून द्यायचे आणि त्याला पठवून द्यायचे, जा तू युद्धासाठी, जिथे मरशील, जिथे तुझी मौत होईल तिथे काही कफन दफन करण्याची गरज नाही. आता तू आमच्याकडून स्वतंत्र आहे, मुक्त आहे, फक्त धर्मासाठी समर्पित हो. हा लक्ष्य घेऊन त्याला आम्ही सोडलं. या नागा साधूंच्या पथकांनी अनेक आक्रमणं परतवून लावली. दिल्ली जिंकल्यानंतर अहमदशाह अब्दाली थेट मथुरा वृंदावन जिंकत गोकुळावर चालून आला. त्यावेळी उत्तर भारतातील सगळ्या नागा साधूंनी गोकुळचा भाग वाचवत अब्दालीच्या सैन्याला हात टेकायला लावले. जी फौज होती ते कालांतर म्हणजे त्यांच्याकडून घाबरायचे आणि ते मुघलांमध्ये एक चर्चाचा विषय झाला. मुघल म्हणू लागले की नंगा से खुदा भी डरता है. 1666 मध्ये शहनशाह औरंगजेबच्या सैन्याला हरिद्वार कुंभमेळ्यासाठी जमलेल्या नागा साधूंनी धूळ चारली आणि परतवून लावलं. एवढंच कशाला, महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या मदतीला सुद्धा नागा साधू हे स्वतःहून धावून आले होते असे दाखले इतिहासात सापडतात. कोडवड त्यावेळी ठेवला होता, त्याचं नाव होता हर हर महादेव. जिथे आमची नागांची फौज कमजोर पडायची तिथे त्यांनी एक कोडवड ठेवला होता, नारायण नारायण. म्हणजे आता युद्ध करायचे नाही, आपण आधी संघटित होऊ
नंतर यांना परास्त करू असा त्यांनी कोडवड सुद्धा ठेवला होता. कुंभमेळ्याचं सगळ्यात मोठं आकर्षण आणि चर्चेचा विषय असतो तो हे नागा साधू. नागा साधू म्हणजे साधूंच्या तपश्चर्येतील उग्रतेचं परमोच्च टोक. नागा बनण्याची प्रक्रिया सुद्धा अत्यंत कठीण. आखाड्याचा ध्वज हातात धरून आधी एका पायावर 24 तास न हलता उभं राहावं लागतं. या परीक्षेनंतर 108 वेळा गंगेत स्नान करून आणलं जातं. त्यानंतर जिवंतपणीच स्वतःचं श्राद्ध करावं लागतं. ही प्रक्रिया 3 दिवस चालते. पुढे जे गुरु आहेत ते नव्या नागा साधूची लंगोटी काढून त्याला नग्नावस्थेत हिमालयामध्ये तपासाठी पाठवतात. या तपश्चर्येमध्ये जर त्याचा टिकाव लागला तरच आखाड्यात परतल्यावर त्याच्यावर नागा साधू होण्याचे संस्कार केले जातात. प्रयाग, उज्जैन, हरिद्वार आणि त्यानंतर नाशिकमध्ये पार पडणारा सिंहस्थ कुंभमेळा हा साधू संतांचा सोहळा असतो. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या साधू संतांमध्ये शैव आणि वैष्णव असे 2 संप्रदाय. या संप्रदायांमध्ये काळानुसार तयार झालेले आखाडे आणि शेकडो खालसे. आता त्यांची रचना काय, त्यांचं कर्तव्य आणि उद्देश काय हा सगळ्यांच्याच कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय. सन 1790. ठिकाण गोदावरी काश्यपी संगम. सिंहस्थातील अमृतमयी शाही स्नानाकरता शैव आणि वैष्णव सज्ज होते. क्षण हा शुभ स्नानाचा असला तरी सगळ्या संन्यासी आणि बैराग्यांचे चेहरे मात्र गंभीर होते. वाद सुरू होता. पहिलं शाही स्नान कोण करणार, पहिला मान आमचा असा दावा दोन्ही बाजूंनी करण्यात आला. पाहता पाहता वादाचं रूपांतर एका युद्धात झालं. धर्मरक्षणासाठी उठणारी शस्त्र एकमेकांवर चालून आली. पाहावं तिकडे शस्त्रांचा खणखणाट. त्रिशूळ, भाले, काठ्या, लाठ्या, एवढंच काय तलवारींनी वार झाले. बांधवांनी केलेल्या बांधवांच्या या कत्तलीची तुलना केवळ महाभारतासोबतच करता येईल. या संहारात असंख्य साधूंचं या पवित्र भूमीत दिवसा ढवळ्या हत्याकांड झालं. त्या काळात शैवांची चूक होती, वैष्णवांची चूक होती हा नक्की कोणी सांगू शकत नाही, कोणी दावा करू शकत नाही आणि एक हाताने काही ताळ बाजत नाही. दोघांची चूक आहे. जर एकाने काही नाटक केलं तर एका संत तो दाखवायला पाहिजे होता, त्याला गप बसायला पाहिजे होता. म्हणजे दोन्ही ललकारून एक दुसऱ्याला आवाहन करून युद्ध केले. चूक दोघांची. हा वाद पुढे वाढू नये म्हणून सवाई माधवराव पेशव्यांनी शैवांना त्र्यंबकेश्वर मधल्या कुशावर्तात आणि वैष्णवांना नाशिक मधल्या रामतीर्थावर शाही स्नान करण्याचा निर्णय दिला. शाही स्नानाबाबत लावलेली ती व्यवस्था आजही सुरू आहे. शैव आणि वैष्णव या दोन्ही आखाड्यांचं निशाण हे संपुष्टात आलं. निशाण म्हणजे साधू समाजामधला हा निशाण शब्द आहे. त्यामध्ये 12,000 शैव आणि वैष्णव दोन्हीकडच्या आखाड्यांचे साधू महात्मा हे कारणी लागले. आणि ज्या वेळेला ही घटना इसवी सन 1790च्या दरम्यान घडली त्यानंतर मग तो कुंभ जो आहे तो वादग्रस्त ठरला आणि त्या कुंभमेळ्याचं स्नान हे काही रामतीर्थावरती होऊ शकलं नाही. या युद्धानंतरही शैवांच्या त्र्यंबकेश्वरमध्ये वैष्णवांसाठी 2 तासांची वेळ राखीव ठेवण्यात आलेली आहे. पण गेल्या 250 वर्षात वैष्णव आखाडे तिकडे फिरकलेच नाही. नाशिक वगळता इतर 3ही ठिकाणच्या कुंभांमध्ये शैव आणि वैष्णव एकाच ठिकाणी पण वेगवेगळ्या तीरांवर शाही स्नान करतात. असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय। आता प्रश्न असा आहे की नाशिकामधला हा ऐतिहासिक वाद मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेणार? यहाँ पहले से जो प्रक्रिया चल रही है अलग अलग का, उसमें हम लोगों को सुगम लगता है, इसलिए अलग अलग दिखाई पड़ते हैं। यहाँ इकट्ठा तो संभव नहीं है, लेकिन उन लोगों का अगर इच्छा है तो हम वहाँ जा सकते हैं स्नान करने 25 को। जर हा केला आपण तर परत वाद होणार, मी मोठा की तो मोठा। शैव आणि वैष्णव हे दोन्ही स्नान करू शकतात अशी एक अंधुकसी आशा ज्ञानदासांच्या या वक्तव्यामुळे निर्माण झालेली होती, परंतु केवळ वेळ निघून गेल्यामुळे आणि त्या संदर्भामध्ये दोन्ही पंथीय साधूंमध्ये ज्या बैठका घेणं किंवा संत महंतांच्याच पातळीवरती याच्यावरती विचारविमर्श होऊन मनवंतर होऊन त्या एका निर्णयाप्रत येणं हे जे अपेक्षित होतं त्या अपेक्षेपर्यंत पोचायला वेळ मिळाला नाही आणि म्हणून हे स्नान यावेळेला होऊ शकलं नाही। भूतकाळात डोकावून पाहिलं तर वाद आणि कुंभमेळा यांचं घट्ट नातं आहे। कोणताही कुंभमेळा हा वादाशिवाय पार पडतच नाही। ज्यावेळी ज्या काळात युद्ध झाले होते तेच मुहूर्तावर तेच काळात आम्ही हे शाही स्नान वगैरेचं नियोजन करतो, म्हणून तो युद्धाचा काळ असतो आणि तिथे दोन बुद्धींचा निर्मिती होती, एक राक्षसी तत्वाचा आणि एक जो आहे ब्रह्मतत्वाचा दैव तत्वाचा, आणि जर दोन्ही मिळले तर भांडण होणारच। जर युद्ध नाही झाला म्हणजे कुंभ सफळच नाही होणार। कुंभाचा पण एक तात्विक अर्थ आहे, म्हणजे भांडण झाल्याशिवाय सिंहस्थ होणारच नाही, कुंभमेळा होणारच नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। पण या सगळ्या वादांच्या पलीकडे असते ती असीम भक्ती आणि मोक्ष प्राप्तीची अविरत ओढ। इथे आलेल्या प्रत्येक संन्यासी आणि बैराग्यानं या अमृत स्नानासाठी एक तप वाट पाहिली। गोदावरीच्या पवित्र पात्रात तो अव्यक्त आनंदाचा परमोच्च क्षण अनुभवणार आहे। पण त्याआधी इथला प्रत्येक साधू कपाळी गंध आणि अंगाला भस्म लावून तयार होतो। मुहूर्ताच्या आधी नगारे वाजायला लागतात। घोडे आणि हत्तींवर स्वार होऊन सगळेच निघतात आणि सुरू होते शाही मिरवणूक। कुंभस्थ महात्म्यामध्ये स्नान महोत्सव हा असा त्याचा उल्लेख मिळतो। हे स्नान जे करायचं असतं ते मंत्रांनी स्नान करायचं असतं। दशविध स्नान महोत्सव 10 प्रकारांच्या वस्तूंना घेऊन जे 10 प्रकारांची जी पदार्थ आहेत त्यात भस्म आहे, दुर्वा आहेत, आघाडा आहे, धान्य आहे, गोमय आहे, पंचामृत आहे, पंचगव्य आहे, हिरण्य आहे म्हणजे सुवर्ण आहे, असे जे 10 प्रकार आहेत या 10 प्रकारांनी मंत्र म्हणून जे स्नान केलं जातं त्याला स्नान दशविध स्नान म्हटलं जातं। असतो मा सद्गमय। जेवढे संप्रदाय होते त्यांना शाही स्नानासाठी घेऊन जायचे, स्नानासाठी घेऊन जायचे। राजा त्याचं सगळं नेतृत्व करायचे, राजा सगळं त्याची व्यवस्था करायचे, मग ते राजसी पद्धतीने करायचे, म्हणून त्याचं नाव शाही पडला। त्र्यंबकेश्वर मध्ये पहाटे 3च्या ब्रह्म मुहूर्तावर शाही मिरवणुकांना सुरुवात होते। त्र्यंबक मध्ये शैवांचं स्नान संपल्यानंतर नाशिक मध्ये वैष्णवांच्या शाही मिरवणुकीला तपोवनातून प्रारंभ होतो। मिरवणुकीत आणि स्नानात सगळ्या आखाड्यांचे क्रम हे ठरलेले असतात। शैवांमध्ये पहिला मान असतो तो अर्थातच महादेवाच्या सैन्याचा म्हणजेच नागा साधूंचा। जेवढे संप्रदाय होते त्यांना शाही स्नानासाठी घेऊन जायचे, स्नानासाठी घेऊन जायचे। राजा त्याचं सगळं नेतृत्व करायचे, राजा सगळं त्याची व्यवस्था करायचे, मग ते राजसी पद्धतीने करायचे, म्हणून त्याचं नाव शाही पडला। पंचदशनाम जुना आखाडा, पंचदशनाम आवाहन आखाडा आणि पंच अग्नि आखाडा हे पुढे असतात। इतर आखाडे हे त्या मागून येतात। मिरवणुकीत अग्रभागी नगारा वाजवणारे साधू
मग निशाण, त्यानंतर धर्मध्वज असतो, त्या पाठोपाठ शस्त्रसज्ज साधू आणि मग आखाड्यातील इष्ट देवता चांदीच्या पालखीमध्ये विराजमान असतात. त्यांच्या मागे आचार्य, महामंडलेश्वर आणि मग श्री महंत असतात. शाही मिरवणुकीत नागा साधू शस्त्र प्रदर्शन करतात. धर्मरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत याचे संकेत ते देतात. नागांचा दल होता, त्यांना पण जोश यायचे आणि ते पण आपला शस्त्र प्रदर्शन करत चालले. आमच्याकडे अजून आहे कुबत, आम्ही धर्माचं संरक्षण करू शकतो, आम्ही तुमचं जनतेचं संरक्षण करू शकतो, आम्ही आपल्या राष्ट्राचं संरक्षण करू शकतो, एवढी ताकद आमच्याकडे आहे, एवढी कुबत आमच्याकडे आहे. हा दाखवण्यासाठी, हा समजून घेण्यासाठी लोकांना ते शस्त्र प्रदर्शन करत चालतात. शैव आखाड्यामध्ये सगळ्यात मोठा शस्त्रसाठा असतो. कुंभमेळ्याच्या निमित्तानं आखाड्यात ठेवलेली भाला, धनुष्यबाण, तलवार, परशु, त्रिशूळ, दांडपट्टा, चंद्रहास, वज्र, गदा अशी सगळी पारंपरिक शस्त्र बाहेर काढली जातात. जर तुझे एकही देवी देवता काही नग्न हाताने नाही आहे, एकही देवी देवता आमचे सनातन धर्माचे असे नाही आहे ज्याच्या हातात अस्त्र शस्त्र नाही. जर आमच्या इष्टाच्या हाताला अस्त्र शस्त्र आहे, मग आम्ही त्याचे पुजारी होऊन काला नहीं ठेवू. इसमें पहले निर्माणी आगे चलेगा, फिर दिगंबर बीच में रहेगा, निर्मोही उसके पीछे चलेगा, फिर वापसी आएंगे तो निर्माणी स्नान करके फिर आगे हो जाएगा, दिगंबर फिर बीच में रहेगा, निर्मोही उसके पीछे रहेगा. यानी कि ये सब दिगंबर की रक्षा करने के लिए चलते हैं आगे पीछे. और जो अगला स्नान होगा उसमें निर्मोही आगे हो जाएगा, दिगंबर बीच में रहेगा और निर्माणी, मतलब आगे पीछे होते निर्माणी और निर्मोही, दिगंबर बीच में रहता है. निर्माणी और निर्मोही जो है उसके सेवादार है, उसके सैनिक एक तरह से. राजा की जो सिपाही चलते हैं ना आगे पीछे, उसकी रक्षा करने के लिए. जैसे शाही स्नान करने चलता है दिगंबर जिस समय, तो स्नान वास्तव में दिगंबर का होता है. निर्माणी और निर्मोही तो उसका स्नान कराने वाले एक तरह से सैनिक है. शैवांप्रमाणेच वैष्णवांमध्ये सुद्धा शाही स्नानाचा क्रम ठरलेला असतो. निशाण देवता आणि इष्ट देवतांना घेऊन महात्मे पाण्यात उतरतात. इष्टांचं स्नान होईपर्यंत इतर कोणीही पाण्यात प्रवेश करायचा नाही असा संकेत आहे. एकदा का इष्टांचं स्नान झालं की मग रंगतो एक अद्वितीय, अतुलनीय असा स्नान सोहळा. आराध्य मानतो, ज्याला जिची आम्ही पूजा करतो, आधी त्या देवाला आंघोळ घालतो, त्याच्यानंतर देवांच्या इष्टांचा आंघोळ झाला, त्यांचा पूजापाठ झाला, मग सगळे साधू संत आंघोळीला जातात, ते आंघोळ करतात आणि जे आमची परंपरा आहे देवदर्शन वगैरेची ते करून परत आम्ही प्रत्येक आखाड्याला आपल्या जातो. या स्नानानंतर शैव ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी धाव घेतात. तर वैष्णव आपल्या आखाड्यांमध्ये परततात. कुंभाच्या महोत्सवात कोट्यवधी लोक एकाच दिवशी स्नान करतात, पण त्यातही एक प्रकारची शिस्त असते, नियम असतात. सारं काही शिस्तीत चालतं ते प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे. आणि आखाड्यांच्या परंपरांमुळे. प्रत्येक साधू हा कोणत्या ना कोणत्या आखाड्याचा सदस्य असतो. प्रत्येक आखाड्याचं ठिकाण, इष्ट देवता, उपासनेची पद्धत, परंपरा हे सगळं काही वेगळं असतं. वैष्णव आखाडे विष्णूला आणि शैव आखाडे हे महादेवाला मानतात. चौदाशे 1475 साली वृंदावनमध्ये वैष्णवांचे 4 मुख्य आखाडे उदयाला आले.
यापैकी दिगंबर, निर्मोही आणि निर्वाणी या मुख्य आखाड्यांतर्गत 18 उप आखाडे तयार झाले। त्या अंतर्गत बरेच खालसे येतात। या आखाड्यांच्या शाखा देशभर पसरलेल्या आहेत आणि त्यामध्ये लक्षावधी साधू आहेत। शैवांच्या तुलनेत वैष्णव साधूंची संख्या ही जास्त आहे। पंचदशनाम गुदळ आखाडा पण होता, जे त्या काळी समाजात जी म्हणजे कोणी साधू वारला, काही त्याचा त्रास झाला तर त्याची सेवा शुश्रूषा करायची आणि त्यांनी जी वस्तू वगैरे व्हायचे त्या सांभाळायचे, जपून ठेवायचे, किंवा काही उपयोगी वस्तू लढताना त्यांच्याकडून राहिलेली आहे ते तलवार वगैरे हे सगळं गोळा करून परत उपयोगासाठी तयार करून देणारी जी संस्था होती ते जो आखाडा होता त्याचं नाव पंचदशनाम गुदळ आखाडा होता। शैवांचे एकूण 10 आखाडे आहेत, त्यापैकी 7 आखाड्यांना नागा साधूंची परंपरा आहे। या आखाड्यांची घडी बसवण्यात आद्य शंकराचार्यांचा मोठा वाटा आहे। शैवांमधील बहुतांश आखाड्यांची स्थापना ही देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे, पण महाराष्ट्रातला एकमेव शैव आखाडा म्हणजे वर्ध्यामध्ये स्थापन झालेला तपोनिधी पंचायती आनंद आखाडा। बरार प्रांतामध्ये कौंडण्यपूर गावी विक्रम संवत 912ला ह्या आखाड्याची महाराष्ट्रातच स्थापना झाली। हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा ठेका, महाराष्ट्राच्या भागवत धर्माची पताका घेऊन पंढरीचा वारकरी सुद्धा अखेर शाही स्नानाचा मानकरी झाला। पण हे होण्यासाठी खूप प्रयत्नही करावे लागले, आंदोलनं करावी लागली। अखेर वैष्णव निर्मोही आखाड्यांतर्गत महाराष्ट्र वारकरी संप्रदाय खालशाची स्थापना झाली। 52 दरवाजे सांगितलेले आहेत कुंभमेळ्यामध्ये, त्यातील 3 दरवाजे हे वारकरी संप्रदायाचे आहेत, ज्याला विठ्ठलद्वारा, नामदेवद्वारा आणि ज्ञानेश्वरद्वारा असं म्हटलं जातं। आणि सतुवा बाबांनी हा शोध लावल्यानंतर हरिभक्तीपारायण गुरुवर्य वैकुंठवासी त्र्यंबकदास महाराज चराटे यांना वारकरी संप्रदायातील सतुवा बाबांच्या माध्यमातून महंतई देण्यात आली। प्रयागच्या कुंभमेळ्यात शैवपंथीय श्री पंचदशनाम जुना आखाड्याने नवीन अध्यायाचा शुभारंभ केला। त्यांनी माईबाडा नावानं ओळखल्या जाणाऱ्या साध्वीच्या समूहाला एक स्वतंत्र ओळख आणि स्थान दिलं। त्यांच्या हाती स्वतंत्र धर्मध्वजा देऊन दशनाम संन्यासिनी आखाडा असं नाव देण्यात आलं। बऱ्याच पाठपुराव्यानंतर यावेळी पहिल्यांदाच नाशिकमध्ये महिला साध्वींचा स्वतंत्र परी आखाडा शाही स्नानात सहभागी होणार आहे। धर्म की रक्षा करना है तो महिला अखाड़ा होना चाहिए और मातृशक्ति की आराधना करनी चाहिए और संतों को उचित स्थान मातृशक्ति को देना चाहिए। जब तक उनको उचित स्थान नहीं दिया जाएगा तो धर्म का हमारे विनाश होगा। यत्र नारेस्त पूजन्ते रमन्ते तत्र देवता, इस लाइन को सभी महात्माओं को याद करना चाहिए। साधुग्राम ही एक अशी जागा जिथे आखाड्यांना वास्तव्याची जागा दिलेली असते। शैव आणि वैष्णवांसाठी वेगवेगळे साधुग्राम असतात। मठ आणि आश्रमांव्यतिरिक्त हे असं ठिकाण असतं जिथे भाविक आपल्या गुरुच्या सान्निध्यात राहून त्यांचा सत्संग अनुभवतात। याचा लाभ घेण्यासाठी परदेशातले भाविक सुद्धा मोठ्या संख्येने कुंभात येतात। साधु ग्राम में जितने भी दूर दूर से संत आए, खाल से आए, अखाड़े लगे हैं, वो सब सुबह उठेंगे, पूजा पाठ, वैसे तो उनका नित्य कर्म रोज का ही पूजा पाठ का नित्य कर्म है, परंतु यह विस्तार रूप में कर रहे हैं। यहाँ आपस में मिलना भी है, एक दूसरे को निमंत्रण देना, भंडारा करना। साधूंकडून अध्यात्माचे 4 धडे ऐकण्यासाठी, त्यांच्या कसरती पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात। साधूंचं शरीर हे योग साधनेमुळे लवचिक असतं। त्यांनी तपाच्या बळावर आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला असतो।
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनं पूजामि न जानामि यथा योग्यम्। ये अपने मन के ये इंद्री को मारने के लिए जाए, कहीं विषम भोग के लिए जाए, वो ना हो, क्योंकि मन तो मरता नहीं है, मगर इंद्री को मार सकते हैं, शरीर को यहाँ घेर सकते हैं, भजन के लगाकर ऊपर वाले के नाम में लगा सकते हैं। त्यामुळे जमलेले लोक हे आश्चर्यचकित होतात। साधुग्राम मध्ये पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तापासून ते शयन समयापर्यंत आरत्या, मंत्रपठण, कीर्तन, प्रवचन मोठ्या भक्तिभावाने सुरू असतात। इस घड़ी में भजन पूजा करने का करोड़ों गुना फल मिलता है। उसका कई कारण, एक तो कुंभ की घड़ी जो बताते कि अमृत पड़ा है वो घड़ी, दूसरा जहाँ संत महात्माओं का समूह इकट्ठा होता है वहाँ महाकुंभ हो जाता है। नागा साधूंमध्ये मुद्रा म्हणजेच दैवताला केलेले नमस्कार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात। हाताचे आणि बोटांचे वेगवेगळे आकार करून या मुद्रा केल्या जातात। योनी मुद्रा, शिवमुद्रा असे अनेक प्रकार यामध्ये असतात। कुंभ म्हणजे पावित्र्य, कुंभ म्हणजे सूर्यवंदन। कोणत्याही महानगराचा विकास हा सगळ्या अंगांनी व्हायचा असेल तर राजकीय नेतृत्वाची गरज असते, पण नाशिकच्या बाबतीत हे नेतृत्वाचं काम सिंहस्थ कुंभमेळाच करतो। पूर्वी 1 किलोमीटर 1.25 किलोमीटरचे जे घाट होते त्यांची लांबी वाढून 4 किलोमीटर नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये 200 मीटरच्या घाटाची लांबी वाढवून जवळपास 1 किलोमीटर करण्यात आलेली आहे। घाटाचे व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात रस्ते झालेले आहेत। नाशिक शहरामध्ये जवळपास 105 किलोमीटरचे नवीन आणि चांगले रस्ते झालेले आहेत। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये जवळपास 17 किलोमीटरचे रस्ते नवीन झालेले। दोन्ही शहरामध्ये नवीन रिंग रोड झालेले आहेत। नाशिकमध्ये होणाऱ्या प्रत्येक कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरा मोहराच मोठ्या प्रमाणात बदलत गेलाय। अगदीच सुरुवात म्हणून सांगायचं झालं तर कायम कंदिलाच्या प्रकाशाखाली असणाऱ्या तपोवनात 1967 मध्ये कुंभमेळ्यामुळेच वीज पोहोचली। अशा अनेक कायमस्वरूपी उपयोगात येणाऱ्या सुविधा दर कुंभागणिक निर्माण होत गेल्या। सिंहस्थामध्ये या तपोवनामध्ये गोदावरी नदीवर एक ब्रिज बांधला गेला। त्या एका ब्रिजने इतकी कमाल केली की नाशिक रोड आणि औरंगाबाद रोड, पंचवटी हे एकमेकांना जोडल्याने नाशिकचा भूगोलच बदलल्यासारखा झाला। असं अनेक ठिकाणी झालं। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या कुंभमेळ्यानं 21व्या शतकात प्रवेश केलाय। त्यामुळे एकीकडे मंत्रांचा जप होत असताना दुसरीकडे तंत्राचा वाढता वापरही होतोय। जवळपास 3000 बसेसमध्ये 3000 रेडिओ इन्स्टॉल करतो आणि ह्या रेडिओद्वारे आपल्याला जी सूचना लोकांपर्यंत द्यायची आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत। मोठे LED स्क्रीन्स उभारतो। ह्या LED स्क्रीन्सवर सर्व प्रकारची रूट मॅप पासून सर्व प्रकारची माहिती तेथे उपलब्ध असणार आहे। जवळपास 40-50 हेल्प सेंटर्स आपण शहरामध्ये उभारतो जेणेकरून भाविकांना कुठलीही अडचण होणार नाही। वेबसाईट आहे, मोबाईल ॲप्स आहे, हे सर्व प्रकारची लोकांची सुविधा आणि सुरक्षेसाठी आपण केलेले आहे। नाशिकच्या कुंभाला कीचड कुंभही म्हटलं जातं, कारण तो पावसाळ्यात भरतो। त्यामुळे व्यवस्थापनाच्या पातळीवर आव्हानंही मोठी असतात। लक्षावधी लोकांसाठी भर पावसाळ्यात एक अख्खं तात्पुरतं शहर उभं करणं म्हणजे प्रशासनाची प्रत्येक पावलावर कसोटी लागते। या कुंभाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या गंगाजळीत तब्बल 10,000 कोटींची भर पडणार आहे। त्यामुळे या कुंभाला अर्थकुंभही म्हणता येईल। पूर्वीच्या काळी मोजक्या साधूंच्या उपस्थितीत पार पडणारा सिंहस्थ आता लाखो साधू आणि कोट्यवधी भक्तांचा महामेळा झालाय। ही गोदामाई जशी सगळ्यांची पापं आपल्यात सामावून घेते, तसंच नाशिक नावाचं कुटुंबही इथे आलेल्या प्रत्येकाला आपल्यामध्ये सामावून घेतं आणि कुंभ संपला की पुन्हा तितक्याच उत्कटतेने एक तपभर पुढच्या मोक्ष पर्वणीची वाट पाहतो।